राज्यातील प्राचीन मंदिराचे जतन, संवर्धन व परिसर विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। महानुभाव पंथाच्या श्रद्धास्थानाच्या विकासाची कामे देखील हाती घेण्यात येणार आहेत। प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक येथील श्रीराम मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून तेथे दरवर्षी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्याचे नियोजन आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी संग्रहालय, कृत्रिम प्रवाह आणि पाणबुडी पर्यटन हे 75 कोटी रुपये किमतीची कामे प्रगतीत आहेत। कोयनानगर तालुका पाटण जिल्हा सातारा येथे स्कायवॉकची उभारणी व नेहरू उद्यानाचे सुशोभीकरण हे देखील करण्यात येणार आहे। मुनावळे तालुका जावळी येथील सातारा येथील जलपर्यटन प्रकल्पाचा पहिला टप्पा पर्यटकांच्यासाठी खुला करण्यात आला आहे। आता हेळवाद जिल्हा सातारा येथे कोयना जल पर्यटन प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे। ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात काचेचा स्कायवॉक उभारण्यात येणार आहे। अध्यक्ष महोदय, भाव फुलांना पायी उधळून आयुष्याचा कापूर जाळून तुझे सारखे करीन पूजन, गीत तुझे मी आई गाईन, शब्दोशब्दी अमृत ओतून, अशा माय मराठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या बैठकीमध्ये अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यातल्या तमाम जनतेच्या वतीनं आणि जगभरातील मराठी भाषिकांच्या वतीनं मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी महोदयांचे मनपूर्वक आभार मानतो। या पुढे दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन व 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येईल। मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर येथे अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र तसेच अनुवाद अकादमी स्थापित करण्यात येणार आहे। मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषा विषयक उपक्रम राबवण्यात येणार आहेत। मराठी भाषेच्या संशोधनातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार सुरू करण्यात येणार आहे। सन 2025-26 या वर्षाच्या कार्यक्रम खर्चाकरता सार्वजनिक बांधकाम इमारती विभागाला 1367 कोटी रुपये, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाला 3159 कोटी रुपये, सामान्य प्रशासन विभागाला 2899 कोटी रुपये आणि मराठी भाषा विभागाला 225 कोटी रुपयाचा नियतव्यय हा प्रस्तावित आहे। सन 2024-25च्या अंदाजपत्रकात 4,99,463 कोटी रुपये महसुली जमा अपेक्षित होती। महसुली जमेचे सुधारित अंदाज 5,36,463 कोटी रुपये निश्चित करण्यात आले। सन 2024-25च्या एकूण खर्चाचा अर्थसंकल्पीय अंदाज 6,12,293 कोटी रुपये व सुधारित अंदाज 6,72,030 कोटी रुपये असून भांडवली व कल्याणकारी योजनांवरील खर्चात झालेल्या वाढीमुळे सन 2024-25 या वर्षाच्या एकूण खर्चाच्या सुधारित अंदाजात ही वाढ झालेली आहे। सन 2025-26 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 20,165 कोटी रुपयाची भरीव तरतूद करण्यात आली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत 2,000 कोटी रुपयांनी ही तरतूद वाढवलेली आहे। सन 2025-26 मध्ये कार्यक्रम खर्चाकरता रक्कम 2,54,560 कोटी रुपये निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 22,668 कोटी रुपये तर आदिवासी घटक कार्यक्रमासाठी 21,495 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। नियतव्ययाचा समावेश आहे। सन 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये एकूण खर्चासाठी 7,20,00,000 कोटी रुपयाची तरतूद केली आहे। सन 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा 5,60,964 कोटी रुपये व महसुली खर्च 6,06,855 कोटी रुपये अंदाजित आहे। परिणामी 45,891 कोटी रुपये अंदाजित तूट येत आहे। राजकोषीय सुधारणांमध्ये राज्य नेहमीच अग्रेसर राहिले आहे। राजकोषीय उत्तरदायित्व व वित्तीय व्यवस्थापन कायद्यानुसार राज्याच्या राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या
3% कमी ठेवण्यात शासन यशस्वी झाले आहे। तसेच राज्याची महसुली तूट ही सातत्याने स्थूल राज्याच्या उत्पन्नाच्या 1% कमी राहिलेली आहे। 25-26 ची राजकोषीय तूट 1,36,235 कोटी रुपये। यानंतर अध्यक्ष महोदय, मी अर्थसंकल्पाच्या भाग 2 कडे त्या ठिकाणी वळतो। अध्यक्ष महोदय, मी आता अर्थसंकल्पाचा तुला गरज आहे पाण्याची। मी आता अर्थसंकल्पाचा भाग 2 माननीय सभागृहासमोर सादर करीत आहे। सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी राज्याच्या स्वतःच्या कर महसुलाचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट 3,43,040 कोटी रुपये एवढे निश्चित करण्यात आले होते। सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा स्वतःचा कर महसुलाचा सुधारित अंदाज 3,67,467 कोटी रुपये एवढा प्रस्तावित करण्यात येत आहे। 25-26 या आर्थिक वर्षासाठी राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात अर्थसंकल्पीय उद्दिष्ट 3,87,674 कोटी रुपये एवढे प्रस्तावित आहे। वस्तू व सेवा कर कायदा लागू करण्यापूर्वी राज्य कर विभागातर्फे राबवण्यात आलेल्या विविध कायद्यानुसार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाकडे असलेली थकबाकीची तडजोड करण्यासाठी मी अभय योजना जाहीर करत आहे। सदर अभय योजनेचे नाव महाराष्ट्र कर व्याज शास्ती किंवा विलंब शुल्क सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची प्रदेय असलेल्या यांच्या थकबाकीची तडजोड करण्यासाठी अधिनियम 2025 असे असेल। या अभय योजनेचा कालावधी प्रस्तावित कायदा लागू झाल्याच्या दिनांकापासून दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत असेल। सध्या व्यक्तिगत मालकीच्या परिवहनेतर 4 चाकी CNG व LPG वाहनांवर वाहन प्रकार आणि किमतीनुसार 7 ते 9% दराने मोटार वाहन कराची आकारणी केली जाते। या कराच्या दरामध्ये 1% वाढ प्रस्तावित करीत आहे। सदर वाढीमुळे राज्याला 25-26 मध्ये 150 कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे। राज्यात 30 लाखापेक्षा अधिक किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वाहनांवर 6% दराने मोटार वाहन कराची आकारणी करण्याचे प्रस्तावित आहे। मोटार वाहन कराची कमाल मर्यादा ही 20 लाखाची होती, ती आता 30 लाख रुपये करण्याचे प्रस्तावित आहे। कमाल मर्यादेत प्रस्तावित वाढीमुळे 2025-26 मध्ये राज्याला सुमारे 170 कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळेल असे अपेक्षित आहे। बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेन्स, कॉम्प्रेसर, प्रोजेक्टर्स आणि एक्सकेव्हेटर्स या प्रकारातील वाहनांना अनिवार्यपणे एक रकमी वाहनाच्या किमतीच्या 60% दराने मोटार वाहन कर आकारण्याचे प्रस्तावित आहे। प्रस्तावित मोटार वाहन कर सुधारणेमुळे 2025-26 मध्ये राज्याला सुमारे 180 कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे। राज्यात 7,500 किलो वजनाच्या मालवाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांवर, ज्याला आपण LGV म्हणतो, अनिवार्य एक रकमी वाहनांच्या किमतीत 60% दराने मोटार वाहन कर आकारण्याचे प्रस्तावित करीत आहे। प्रस्तावित मोटार वाहन कर सुधारणेमुळे 25-26 मध्ये राज्याला सुमारे 625 कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे। महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 4 नुसार एकाच व्यवहाराच्या पूर्ततेसाठी एकापेक्षा जास्त दस्तऐवजांचा वापर केल्यास पूरक दस्तऐवजांना ₹100 ऐवजी ₹500 इतकी मुद्रांक शुल्क आकारण्याचे प्रस्तावित आहे। महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम 31(1) नुसार एखाद्या दस्तावर भरावयाच्या मुद्रांक शुल्काबाबत दस्त अभिनिर्णय प्रक्रियेसाठी सध्या आकारण्यात येणारे शुल्क ₹100 ऐवजी 1000 इतके करण्याचे, तसेच निष्पादित दस्त निर्णयासाठी दाखल करताना देखील प्रथम दर्शनी देय असणाऱ्या मुद्रांक शुल्काची रक्कम जमा करण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात येत आहे। नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने मुद्रांक शुल्काचा भरणा करणे व प्रमाणपत्र देणे हे सुलभ व्हावे यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 10(3) व 4 मध्ये ई मुद्रांक प्रमाणपत्राची नवी तरतूद लागू करण्याचे प्रस्तावित आहे। वरील प्रस्तावांना सन्माननीय सदस्यांचा पाठिंबा मिळेल असा विश्वास मी व्यक्त करतो। अध्यक्ष महोदय, हा अर्थसंकल्प म्हणजे विकास चक्राला गती देण्यासाठी संकल्पना आणि कृती यांचा घातलेला संतुलित मेळ आहे। विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांनी मिळून हातभार लावण्याची हीच वेळ आहे। विकास संकल्प, विकासाचा ध्यास, मनी धरू आस विकासाची,
विकास चक्राला देऊन या गती, साधूया प्रगती वेगातची, मिळून या सारे राज्य विकसित, राष्ट्र विकसित करू चला, राष्ट्र विकसित करू चला, राज्य विकसित करू चला. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन 2024-2025-2026 या अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यात आला. अर्थसंकल्पीय प्रकाशनाचे पेनड्राईव्ह असलेल्या सूटकेसेस सन्मान्य सदस्यांना देण्याची व्यवस्था वित्त विभागातर्फे विधान भवनाकरिता आरक्षित असलेल्या वाहनतळाच्या मोकळ्या जागेवर उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये विधान भवन मुंबई येथे करण्यात आली आहे. सन्मान्य सदस्यांनी वितरण केंद्रावरून सदर प्रकाशनाचे पेनड्राईव्ह असलेले सूटकेसेस प्राप्त करून घ्याव्यात. तसेच सदर अर्थसंकल्पीय प्रकाशन ते महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून उपलब्ध करून देण्यात येतील. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. मंगळवार दिनांक 11 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक भरेल. कंपन्यांच्या सोबत सामंजस्य करार करण्यात आले. त्याद्वारे येत्या काळात 15,72,654 कोटी रुपये. या घडीची महत्त्वाची बातमी. अर्थसंकल्प महायुती सरकारचा पहिला सादर झालेला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. मागचा एक दीड तास ते सलग अर्थसंकल्प वाचून दाखवत होते. अनेक महत्त्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या आहेत. राज्याचा हा अर्थसंकल्प आहे. हे महत्त्वाचे मुद्दे न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवर आपण बघताय. अजित पवारांकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे. काही क्षणापूर्वी अर्थसंकल्प अजित पवार सादर करत होते. 4 चाकी वाहनांकरता 1% करवाढ करण्यात आलेली आहे. बजेटमध्ये एकूण खर्चासाठी 7,20,00,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. हायलाइट्स काय आहेत ती आपण स्क्रीनवर बघतो आहोत. पायाभूत सुविधा दावोसमध्ये 56 कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाल्याची माहिती देण्यात आली. $50 लाख निर्मितीचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे. 30 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांवर 6% कर आकारला जाणार आहे. अजित पवारांनी हा जो अर्थसंकल्प सादर केला त्यात महत्त्वाच्या काय गोष्टी होत्या, हायलाइट्स काय होते ते आपण स्क्रीनवर बघतोय. 40 लाख कोटींच्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. वाढवण बंदर विकसित करण्याचं काम सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. 2030 पर्यंत वाढवण बंदर सुरू करण्याचं उद्दिष्ट ठेवलं गेलंय असंही ते म्हणाले. बजेटमध्ये लाडक्या बहिणींकरता 2100 रुपयांची तरतूद नाही. खरं तर या बजेटमध्ये 2100 रुपये दरमहा दिले जातात का लाडक्या बहिणींना, याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. त्याचं कारण असं की इलेक्शन झाल्यावर महायुती जर निवडून आली तर 2100 रुपये दरमहा लाडक्या बहिणींना दिले जातील असं सांगितलं गेलं होतं. पण ते झालेलं नाही. त्याची कुठलीही तरतूद या बजेटमध्ये दिसत नाही. या व्यतिरिक्त ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत, जे हायलाइट्स आहेत ते आपण स्क्रीनवर बघतो आहोत. बजेटमध्ये लाडक्या बहिणींकरता 2100 रुपयांची तरतूद नाहीये. दरमहा एका लाडक्या बहिणीला 2100 रुपये, 1500 ऐवजी 2100 रुपये दिले जातील इलेक्शन नंतर असं महायुती सरकारनं म्हटलं होतं. पण त्याची कुठलीही तरतूद बजेटमध्ये दिसत नाही. या घडीची महत्त्वाची बातमी आहे. बजेटचे हायलाइट्स काय असं जर आपण विचारलं तर त्या बजेटचे हायलाइट्स आपल्याला स्क्रीनवर दिसतायत. लाडक्या बहिणींना महायुती सरकार जर निवडून आलं तर 2100 रुपये दरमहा देईल असं सांगितलं होतं सत्ताधारी पक्षानं. मात्र त्याची कुठलीही तरतूद या बजेटमध्ये तरी दिसत नाही.
आपण विधिमंडळ परिसरातली ही थेट दृश्य बघतो आहोत। विरोधक पायऱ्यांवर बसलेले आहेत। घोषणाबाजी विरोधकांची सुरू झालेली आहे। विरोधक या बजेटवर समाधानी नाही आहेत आणि म्हणून ते विधान परिषदेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करताना बघायला मिळत आहेत। अर्थमंत्री अजित पवार यांचा हा अर्थमंत्री म्हणून 11वा अर्थसंकल्प होता। या नव्या महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर झाला। हा राज्याचा अर्थसंकल्प होता आणि यामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। पण जर हायलाइट्स विचारले या बजेटचे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींचा मुद्दा प्रचंड गाजला होता। 1500 रुपये लाडक्या बहिणींना दिले जात होते, ते आता 2100 करू असं सत्ताधारी म्हणजे महायुतीचं सरकार आलं तर 2100 रुपये करू असं म्हटलं होतं। पण या बजेटमध्ये त्याची कुठलीही तरतूद नाही, वाच्यता केली गेलेली नाही। बजेटचं हे सगळ्यात मोठं महत्त्वाचं हायलाइट म्हणता येईल, ही ब्रेकिंग न्यूज म्हणता येईल। आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्रभरात जे सध्या सुरू असलेले विकासाचे प्रकल्प आहेत ते मार्गी लावण्याकरता त्याची तरतूद या बजेटमध्ये बघायला मिळाली। त्यात अनेक बंदरांचा, अनेक वेगवेगळ्या ब्रिजेसचा, पाण्याशी निगडीत असलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांचा समावेश आहे, ज्याच्याकरता पैशांची तरतूद करण्यात आली आहे। ज्या मेट्रो सिटीज आहेत त्या मेट्रो सिटीजमध्ये सुरू असलेल्या प्रकल्पांकरता काही विशेष तरतूद केली जेणेकरून ते प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागतील। 4 चाकी वाहनासाठी 1% करवाढ करण्यात आलेली आहे आणि 30 लाखाच्या वर जर गाडीची किंमत असेल तर त्याकरता सुद्धा विशेष तरतूद करण्यात आली आहे। बजेटमध्ये शेतकऱ्यांकरता काय आहे असा जर प्रश्न विचारला तर शेतकऱ्यांकरता वेगवेगळ्या योजनांची घोषणा किंवा त्याच्यासाठी पैशांची घोषणा करण्यात आली।